उघड की दार. ए गप्पे, हा दरवाजा आता 6 वाजता उघडणार. हे लय शाना होऊ नकोस. मला माहित आहे तुला कोणी सांगितलं हे करायला. हे बघ, माझ्यासोबत अजून 2 मुलींचा आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज दार उघड. मग मी काय करणार? या कामाचे मला पैसे मिळालेत, पैसे. बाय. उघड की दार. कुणी आहे का? आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. ऋषी सर, अहो बघा की कमळी अजून आलेली नाही. येळ बी संपत आली आहे सर. काय? अरे मला वाटलं ती एव्हाना पोहोचली असेल. तुमचं काम संपलं नाही का? हो नाही सर, आमच्या फी पुरतं झालं होतं खरं. ऋषी सर, माझी पण फी भरायची बाकी हो. मला मदत म्हणूनच कमळी जास्तीचं काम करायला गेली आहे. कमळी पण ना, दुसऱ्याला मदत करताना स्वतःचा अजिबात विचार करत नाही. आणि काही माणसं आहेत ज्यांना दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय चैन नाही पडत नाही. क्या 12 minutes to go. त्याच्यानंतर कोणीतरी फॉरएव्हर आउट. तुलाच नकोय ना कमळीने फॉर्म भरावाय? काही काय बोलतो? मी असं कधी बोलले? ए, माझ्यासमोर नाटकं करायची नाहीत. तूच तुझ्या मित्रांना कमळीचा ऍक्सिडेंट करायला पाठवलं होतंस, माहितीये मला. काय? हो. आणि त्या पालिकेतल्या लोकांना सुद्धा हिनेच फोन करून कंप्लेंट करून बोलवलं असणार. रिश, काही पण नको बोलूस. तुला काय वाटतं मी इतकी चीप आहे? आणि मी का असं करेन? हे बघ, कमळी आपल्या कॉलेजची एक टॉपर आहे. मला तर पाहिजेच ना तिने फॉर्म भरावा. अगं ए, सरडाला बी मागं टाकशील का खोटारडे? कसली रंग बदलतीयस ग तू? आत्ता 2 मिनिटं आधी काय म्हणत होतीस? कमळी येणार नाही. आणि आता बघा कशी बोलायला लागली आहे ते. तुला तेच पाहिजे ना व? कमळी येळेत यायला नको ते. म्हणूनच मॅडमसनी सांगत होती ना व, बंद करा खिडकी. रिश, हे सगळं तर माझ्या मनात सुद्धा नाही आलं. ए, तू काय आहेस आणि कशी आहेस ना ते मला चांगलं माहिती आहे. एवढंच होतं ना तर तुझ्या मित्रांना कमळीचा ऍक्सिडेंट करायला तू पाठवलं नसतंस. हे बघ रिश, ते माझे फ्रेंड्स असले तरी पर्सनल लाईफमध्ये काय करतात ना याच्याशी माझा काही संबंध नाही. ए, स्वतःला काय धुतल्या तांदळाची समजू नको. इथं सगळ्यांनी चांगलंच माहित आहे कमळीचा राग कुणाला येतोय तू. ए, तुझ्या स्लँगमध्ये मला काही बोलायचं नाही. मी जे आहे ना ते तोंडावर बोलते. आणि तू पण मला कुठल्याही गोष्टीसाठी ब्लेम करत जाऊ नकोस. आता बघ, फक्त 10 मिनिटं राहिलेत. त्याच्यासाठी पण मला ब्लेम करणार आहेस? कमळीला फॉर्म भरू दे, मग बघतो तुला. आज काही केलं ना तरी तू त्या कमळीची मदत करूच नाही शकणार आहे रेश. आज ती कमळी वेळेत येऊच नाही शकणार.